तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. शासनाने आणि पोलिसांनी हिंसक करू नये, कारण तसाच उत्तर किंवा ते चिघळलं तर मग शासनाला भारी पडेल. ही आपली लोकशाही आहे आणि मला वाटतं हा आवाज हा केंद्रापर्यंत पोहोचलाच पाहिजे. राज ठाकरे एक असं नाव जे सत्तेत नसलं तरी चर्चेत मात्र नेहमीच असतं. आता नीट पेपर फुटीच्या मुद्द्यातही राज ठाकरे आघाडीवर आहेत. या पेपर फुटीवरून राज ठाकरे अगदी फ्रंटला खेळत सरकारला बॅकफूटवर ढकलतायत. उद्या मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र मोर्चाची घोषणा केली आहे. त्यांच्या या मोर्चाला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट दम भरलाय. उद्याच्या मोर्चा आधी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात त्यांनी काय म्हटलंय पाहूयात या रिपोर्टमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. उद्याच्या मुंबईतील मोर्चा आधी राज ठाकरे म्हणतात, माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र. येत्या 26 जुलैला नीट परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्या आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरू असलेला प्रयत्न, या विरोधात तिरंगा मार्च काढतोय. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच. हा तिरंगा मार्च दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवतायत याचा निषेध करण्यासाठी आहे. तसंच हा मोर्चाचे विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी, आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे. हा तिरंगा मार्च आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे. इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील, सरकारचा निषेध असेल आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्चाचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावानं कोणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा याचं भान आपण बाळगायचंय आणि ते तुम्ही बाळगाल याची मला तीळमात्र शंका नाही. बाकी मोर्चाला गालबोट लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात जे आले आणि काही वेडवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तिथे आलेल्या पालकांना, खास करून महिलांना आणि मुलींना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात समारंभपूर्वक द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण पोलीस जिथे नसतील तिथे अशांचा पाहुणचार कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच. बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच, पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या. त्यांनी मोर्चात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहीत नाही, पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत, कारण त्यांच्यासमोर पद मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. बाकी कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेव्हा 26 जुलैला तिरंगा मार्चला भेटूया. सर्वांनी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जमायचंय. आम्ही आपली, विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय. जनतेच्या मनातील संताप काय आहे या शांतपूर्ण मोर्चानं दिल्लीश्वरांना दाखवून देऊया, असा थेट दम राज ठाकरेंनी भरलाय. तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. या मोर्चात ठाकरे घराण्यातली युवा पिढी सगळ्यात आघाडीवर आहे. काल अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवर वातावरण तापवलं होतं. त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. उद्याचा मोर्चाही या दोघांच्या नियोजनाखालीच होणार आहे. फक्त लॉ अँड ऑर्डर बाहेर नको जायला म्हणून आम्ही डिटेन करतो. डिटेन करून ते संध्याकाळी सोडतात, पण आम्ही जिकडे हे डिटेन केलं तर आंदोलनच नाही उभं राहणार, म्हणून आम्ही तिकडच्या तिकडे त्यांना बाहेर काढतो आणि हे प्रोटेस्ट ही झालीच पाहिजे. ही आपली लोकशाही आहे आणि मला वाटतं हा आवाज हा केंद्रापर्यंत पोहोचलाच पाहिजे. की आंदोलन करते हे शांततापूर्व आंदोलन करत आहेत. शासनाने आणि पोलिसांनी हिंसक करू नये, कारण तसाच उत्तर किंवा ते चिघळलं तर मग शासनाला भारी पडेल. तर या मोर्चात काँग्रेसही उतरणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली वातावरण आणखी तापणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच काही मोठा निर्णय घेतंय का, की ठाकरेंचे फासे यशस्वी ठरतात का, हेही लवकरच कळेल. पण आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी
अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं, पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.